हा माझ्यासाठी एक नवा अनुभव आहे. अस्पृश्यतेतून स्वातंत्र्यासाठी तर मी खूप लढा दिलाय, झेललाही आहे, परंतु सत्तेतून स्वातंत्र्यासाठी लढा पहिल्यांदा पाहतोय. पहिल्यांदा कुणाला इतक्या जवळून ही लढाई लढताना पाहिलंय. कुठं घेऊन गेले काय माहिती. आता मी कसं शोधू यांना. रमापुरी, रडू नगस. आपण भीमला शोधून सोडवून बी आणू. आणि तसं बी भीम स्वतः बी लय धाडसी आहे, आणि आपल्या समध्यांना बी धाडस दाखवायची गरज आहे. खूप वेदना होत आहेत. सहन होत नाहीये माझ्याने. हिम्मत राख, आपलं बलिदान व्यर्थ जाणार नाही. वाटत नाही मी वाचणार आहे. कोणी आहे? दरवाजा उघडा, कोणी आहे बाहेर? अरे यांना औषध द्या, यांना काही होऊ शकतं. सहन नाही होत आहे. काळजी करू नको अजिबात. तू मरशील तर देशासाठी, स्वातंत्र्यासाठी. तू मरशील तर मी येणार, आणि मग हाही येणार, आणि ही आपली चळवळ अशी चालत राहणार. आणि एक दिवस यानेच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. इन्कलाब जिंदाबाद. वेदना होत आहेत मला. याच्यापेक्षा तर मला मरण आलेला बरं. का मरणार आहात तुम्ही? काही होणार नाही तुम्हाला. अरे कोणी आहे बाहेर? सर असाच नेहमी औषध ओरडत असतो. याला असं वाटतं की संसारात प्रत्येक आजाराचं औषध आहे. तुम्ही त्याचं काम आतमध्येच पार पाडा, म्हणजेच कुठलंच औषध याला वाचवता कामा नये. आणि याकरता आम्ही तुमचे आभारी असणार आहोत. तुमचे आभार कधीच विसरणार नाही आम्ही. विल्हेवाट लावतो, पण थोडा वेळ लागेल, तर आम्हाला पण वरती उत्तर द्यावं लागतं. डोंट वरी, कम होईल. चल दे. काम करून टाका, आम्ही अजून आपली सेवा करू. चला मग, आम्ही निघतो आता. कधी वेळ मिळाला तर आमच्या घरी या, सोबत चहा घेऊया, आम्हाला पण बरं वाटेल. जरूर येईल. उघडा दरवाजा. स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य.
तुझं आत्मसमर्पण व्यर्थ जाणार नाही. तुम्ही 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 उठा ना. अरे कोणी आहे का? इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. नाही, मी तुम्हाला काय भी नाही होऊन देणार. नाही, काहीच नाही होऊ देणार. आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत आणि आशा करतो की भीमराव लवकर सुटते. आणि हो, जर ते नाही सुटले तर निराश होऊ नका. तुमचा मुलगा एक मोठं काम एका मोठ्या स्वप्नासाठी पकडला गेलाय. जर यात त्याचा जीव जरी गेला ना तर हे त्याचं बलिदान ठरेल. नाही, त्यांना सोडवू शकत असाल तर सांगा, पण त्यांच्या बलिदानाविषयी बोलू नका. मुली, काही लोकांना आपली मोठी लढाई लढण्यासाठी आपलं सगळ्याचा त्याग करावा लागतो. तू उदास होऊ नकोस. तू भाग्यशाली आहेस की तू भीमरावाची पत्नी आहेस. त्यांनी मला सांगितलंय आणि मी बी ऐकलं. प्रत्येक संघर्ष, प्रत्येक लढाई लय अवघड असते, म्हणून तुमच्या लढाईचा सन्मान करते. पण तुम्हा सगळ्यांच्या लढाईत माझे पती सगळं काही पणाला नाही लावू शकत. म्हणून परत सांगते, माझ्या नवऱ्याला सोडवायचा काय मार्ग असेल तर सांगा, नाही तर तुम्ही आम्हाला आमच्या हालतवर सोडून द्या. क्रांतिकारक साऱ्या देशाचे असतात. सगळ्यांचा हक्क असतो त्यांच्यावर. समाजाची संपत्ती असतात ते. आणि तुझा पती एक क्रांतिकारक आहे. तो सुटो वा न सुटो, पण तो अमर आहे. भीमराव सगळ्यात आधी माझे आहेत. रमा बरोबर बोलते. मी तिच्या बोलण्याशी पूर्णपणे सहमत आहे. तर मी तुम्हाला इथे याच उद्देशाने आमंत्रित केलं होतं की तुम्ही आम्हाला योग्य तो सल्ला देऊन भीमरावाला या संकटातून बाहेर काढाल. हे बघा, आपण समजे आलात, माझ्या पोराबद्दलची चिंता व्यक्त केली. आम्हाला खूप आनंद झाला. आता ही रमा परत कुठलं तरी नाटक करत. आता हिच्या नाटकाच्या नादात सगळ्यांना त्रास होणार. जसं हिनं नाटक केल्यानं भीम सापडणारच आहे. जिजाबाई, तुझ्या समोर भीमला खोट्या आरोपात अटक करून घेऊन गेले. जर त्याची अशी अवस्था तुला अस्वस्थ करत नसल तर जा, आज जाऊन आरामात झोप घे तू. भीम, ज्याचा तू तिरस्कार करतेस तो रमाचा पती आहे आणि तो गायब आहे. जर हिच्या वेदना तुला नाटक वाटत असतील ना तर विसरलीस का
जेव्हा भाऊ नव्हते मिळत तुझी हालत काय झाली होती की ते पण एक नाटकच होतं. असो, पण आम्हाला रमाचं नाटक आशा देत आहे की आमचा भीम परत नक्कीच येणार. आई, मला माहिती आहे की तुला रमा आणि भीमच्या अडचणीची काहीच चिंता नाही आहे. मग आता जाऊन तू झोप आणि शाप देऊ नकोस की माझा भाऊ परतच येणार नाही. काय लिहितेस? चिठ्ठी लिहितेय बाबा. मुंबईत जेवढी मोठी लोक असतील सगळ्यांना चिठ्ठी पाठवीन की माझ्या नवऱ्याला जबरदस्तीने नेलंय म्हणून. गव्हर्नरला पण चिठ्ठी पाठवेन. रमा, त्यानं काही फायदा नाही होणार, कारण ही चिठ्ठी मोठ्या लोकांपर्यंत पोचण्याआधीच छोटे लोक बघतील आणि मग ते समजे इथे येऊन आपल्याला त्रास देतील आणि एक नवीन समस्या उभी राहील. मग काय करू बाबा? ते लोक येऊन बलिदान बलिदान म्हणत होते. मला लय भीती वाटतेय. भीती तर मला बी वाटते. जेव्हापासनं रामजी आणि माझी दोस्ती झाली आहे तेव्हापासनं मी रामजी आणि रामजीच्या कुटुंबाला बघत आलोय बघ. हे लोक नेहमी पूर्ण जीवनामध्ये संघर्षाने घेरलेलेच असतात. मंगेश, मला एक गोष्ट कधीच समजत नाहीये की या लोकांच्या जीवनात एवढं दुःख का लिवलं असेल. खरं बोलतोयस पुरंजन. जेव्हा रामजी साताऱ्यात होते तेव्हा मी आणि उच्च जातीच्या लोकांनी मिळून नेहमीच रामजी आणि त्यांच्या कुटुंबाला दुःख दिलं, कष्ट दिले. आणि आज रामजी मुंबईत असले तरी दररोज त्यांच्यासमोर कोणती ना कोणती समस्या असतेच, पण ते त्यावर धीराने मात करतात. मी तर हाच विचार करतोय, माहित नाही हा रामजी कुठल्या मातीचा बनलाय, जो प्रत्येक दुःखात इतक्या धीराने त्याला सामोरा जातो.
आणि ती लोक ह्यांना असं जमिनीवर का टाकून गेली? हा तर मेलाय. काय? काय काय? हो. पण पण हा आहे तरी कोण? कित्येक वेळेस तर लोक त्या ठिकाणाहून परत येतच नाहीत रमाबाई. तिथेच कुठेतरी मरून जात असतात. कधीतरी सापडेल रस्त्याच्या एका कोपऱ्यामध्ये मरून पडलेला फेकलेला भीमराव आंबेडकर. हा कोणी क्रांतिकारक तर नाही ना? मला केळुसकर गुरुजींना आत्ताच जाऊन सांगावं लागेल. हा आमचा माणूस होता, क्रांतिकारी होता हा. याचं बलिदान आम्ही ना विसरू ना कोणाला विसरू देणार. कुठे कुठे पळून जात आहेस रमा? बघ, लक्ष देऊन बघ. भविष्य भविष्य आपली झलक वर्तमानात दाखवत असेल तर त्याचा सामोरा करण्याची ताकद मिळत असते. कदाचित उद्या ईश्वर ना करो त्या प्रेताच्या जागी भीमराव असेल तर तेव्हा पण अशीच पळशील. याकरताच जा, प्रेताच्या समोर उभी राहा, हृदय मजबूत कर, घाबरू नकोस, सामना कर. नरोत्तम ओरडू जोशी! नकोस. माझ्यावर ओरडल्याने काय होणार आहे रमाबाई? आणि मला माहिती आहे, मला चांगल्या रीतीने माहिती आहे की भीमरावाचं प्रेत बघून पण तू माझ्यावर ओरडणारच आहेस. आणि काय माझ्यावर ओरडून यमराज भीमाचे प्राण सोडून देतील? भीमराव उठून बसेल? हा? काय बघतेस अशी? हेच बघतीये की तुम्ही ना आयुष्यभर असेच राहाल, कधीच समाधानात नाही जगणार. कारण माझे पती भीमराव नक्की परत येतील बघा. ते कॉलेजात जातील, अभ्यास करतील आणि बॅरिस्टर बी होतील. आणि त्यांची प्रगती बघून तुम्ही असेच झुरत राहाल. खूपच झालंय, खूपच ऐकून घेतली हिची बळबळ. आज रात्रीच भीमरावाला मारून टाकून त्याचं शव चाळीच्या बाहेर फेकायला लावणार. पतीचं प्रेत बघून हिला हिची कुवत लक्षात येऊन जाईल.